पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। शौर्य तेजो धृतिर्द्राक्षं शौर्य तेजो धृतिर्दाक्षं युद्धे चाप्य पलायनं दानमीश्वर भावश्च क्षात्रं कर्म स्वभावजं। हा 43वा श्लोक आहे। जशी ब्राह्मणाची कर्म काय आणि ती स्वाभाविक मनाने त्याच्या ठिकाणी असावीत, तसेच क्षत्रियाचे कर्म म्हणजे क्षत्रियाच्या ठिकाणी कोणते गुण असावेत, म्हणजेच स्वाभाविकपणानं त्याचं ते कर्म त्या गुणाप्रमाणे होईल हे सांगण्याकरता त्यांनी याच्यामध्येच आता जसं 9 गुण घेतले ब्राह्मणासाठी, तसं याच्यासाठी सुद्धा शौर्य, तेज, धृती, दक्षता, युद्धातलं अपलायनम आणि दान, ईश्वर भाव, यापैकी 7 गुण इथे घेतलेले आहेत। परी भानु हा तेजे नापेक्षी जेवी विरजे का सिंहे न पाहिजे जवळलिया सिंह न पाहिजे जावळलिया। आता त्याच्यामध्ये उदाहरण देताना सांगितले की सूर्य जसं दुसऱ्या कोणाची मला प्रकाशाला कोणी सहाय्य करेल का अशी कधीच अपेक्षा करत नाही, तो प्रकाशाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण आहे। तसं सिंह स्वतःचे स्वतः सगळ्या प्रकारचं काय पराक्रम करतो, मला दुसऱ्या कुठल्या तरी सिंहानं किंवा आणखीन कोणी मला मदत करावी असं त्याच्या ठिकाणी नसतं। ऐसा स्वयंभ जो जीवे लाटू सावाये विन उद्भटू ते शौर्य गा जेत श्रेष्ठू पहिला गुण। याप्रमाणे तो जो काही आहे तो स्वतःचे स्वतः म्हणजे स्वयंभू उपजतच त्याच्या ठिकाणी काय आहे की या सगळ्यासाठी स्वतंत्र असं जे काही कोणाच्या साह्याशिवाय असं असणारा धीटपणा, उद्धटपणा हा त्याच्याजवळ असल्यामुळं आणि कोणती गोष्ट करण्यामध्ये माघार नाही हे शौर्य त्याच्या ठिकाणी आहे। आणि सूर्याचेनी प्रतापे कोडीही नक्षत्र हरपे ना तो तरी न लोपे सचंद्रही तिही। आता त्याच्यानंतर अगोदरचा आता आपण पहिला गुण पाहिला शूरता। आता दुसरं सांगतात की सूर्य असा आहे की सूर्याचा उदय होऊ लागला की हजारो किंवा कोट्यावधी नक्षत्र, तारा, चंद्र सगळं लोप पावतात। या इतके आहेत, आता इतक्या पुढं काय करावं असं सूर्य कधी भाव धरत नाही। इतके सगळं आकाशभर आहे, मग आपल्याला एवढ्याला जमल का असं कधीच त्याच्या ठिकाणी नाही। तो आल्याबरोबर हे सगळे निस्तेज होतात। तैसे आपुलेनी प्रौढी गुणे जगाशी विस्मयो देणे आपण तरी न क्षोभणे कायसेनेही। आता तो जो आहे क्षत्रिय हा स्वतःच्या ठिकाणी पराक्रमानं शूरतेनं एवढा हे झालेला असतो की त्याच्या ठिकाणी आता त्याची जी आहे क्षमता, सामर्थ्य हे अत्यंत श्रेष्ठच असतं। पण काही जरी झालं, मोठं संकट आलं किंवा काही, तर तो कशात डगमगत नाही। ते प्रागल्भ्य रूप तेजा जिये गर्मी गुण दुजा आणि धीरू तो तिजा ते तिचा गुण। आता त्याच्यामुळं काय होतं की या राजाची कीर्ती पसरती सगळीकडं।
हा राजा पराक्रमात किती श्रेष्ठ होता, कोणते कोणते पराक्रम केले, हे सगळी जी काय आहे ती त्याची सगळीकडे कीर्ती प्रसरते, हेच त्याचं तेज आहे. म्हणजे राजा गेला तरीसुद्धा काही वेळेला असं महायुद्ध होतं की त्याच्यामध्ये राजा त्यात कामी येतो, म्हणजे त्याचं शरीर जातं, पण तरी तो कीर्तिमान ठरतो, कारण त्या युद्धात त्याने निकरीची लढाई केलेली असते आणि तो पुढच्या शत्रूला कितीतरी नामोहराम करतो, पण शत्रूंनी दगा करून त्याला मारलेलं असतं. तरी त्याच्या ठिकाणी काय झालं की त्याला कीर्तिमानच ठरवलं. जसं संभाजीला पकडलं आणि अनेक अवहेलना केल्या, त्रास दिला आणि मग त्यांचा जीव घेतला, पण तरी ते कीर्तिमानच ठरले, कारण दगा करून त्यांना पकडलं होतं, शूरतेनं नाही. हे जसं तेज आहेच तसं धैर्य, ही धैर्य एक त्यांच्या ठिकाणी असलेला गुण आहे. त्यामुळं धैर्यातसुद्धा काही असो, केवढंही संकट पडो, आपण म्हणतो ना की आकाश कोसळलं, हे जे काय आहे हे संकटाचं जे काय म्हण आहे, पण तसं जरी झालं तरी याच्या ठिकाणी त्यातलं कुठल्याही प्रकारचं काय आहे धीरता कमी होत नाही, धैर्यच त्याच्या ठिकाणी राहतं. असं आहे. म्हणजे मागं सांगतात की भरत म्हणून राजा होऊन गेला, तर सिंह अंगावर आला तर त्याचं तोंड अशा तऱ्हेने धरायचं की ते तोंड मोठं केलं, वडून धरलं, वरचा जाबडा वर आणि खालचा जाबडा खाली, तर सिंहच खाली तडपडायला लागायचा. आणि मग काय वेळेला त्या सिंहाला पुन्हा कळून चुकलं की आता ह्याच्या नादी नाही, तेव्हा आलेल्या सिंहाचं तोंड उघडून दात मोजायचे त्यातले. म्हणजे एवढं धैर्य त्या क्षत्रियाच्या ठिकाणी असतं. वरी पडली या आकाश, का बुद्धीचे डोळे मानस, झाकी ना ते परियेस धैर्य तेथे. तेव्हा धैर्याचं आता आपण म्हणलो तसंच झालं की आकाश वरून पडलं काय, किंवा बुद्धी आता काम करण्याची झाली, मन बुद्धी यांचे डोळेच बंद झाले, यांचा विचार बंद झाला. अशा तऱ्हेचं जरी काय पुढं आलं तरीसुद्धा धैर्य ढळू द्यायचं नाही. धैर्यानंच ते असेल ते काय आहे की धैर्य जितकं मागं सांगतात की एकाला काय केलं की वाघाने पकडलं आणि डोळ्याची जागा पकडली, एक डोळा, पुन्हा करत दुसरा त्यांनी खांद्याकडं पंजा मारला आणि मग आता इतका त्रास त्याला व्हायला लागला, तोंड धरलेलं, पंजेचे फटकारे बसतेत, पण चुकून, म्हणजे त्याला ते शूरत्वाचं लक्षण नव्हतं, पण चुकून त्याचा हात त्याच्या तोंडात गेला, दुसरा हात त्या वाघाच्या तोंडात इतका खोल गेला की त्याला सोडून देऊन वाघ निघून गेला, त्याच्या तोंडात हात आत गेल्यामुळं. पण हेही धैर्यच झालं. चुकून का होईना त्या ठिकाणी गेलं तरी धैर्यशक्ती त्या ठिकाणी वाढलीच. आणि पाणी हो भलते तुके, परिते जिणोनी पद्म फाके, का आकाश उंचिया जिंके आवडे तया ते. आता त्यानंतर जे काय आहे ते पाण्याच्या साठ्यातच कमळ येत असतं, पण त्या ठिकाणचं पाणी किती आहे, किती खोली आहे, केवढं अथांग आहे, याचा विचार कमळही करत नाही. त्या कमळाचं पान पाण्याच्या वर येतं, त्याच्याहून देठ वर येतो आणि मग त्यानंतर कमळाचं फूल फुललं जातं. म्हणजे त्यांनी पाण्याच्या खोलीला काही विचार केला नाही किंवा त्याच्यासाठी तो कमळ काही घाबरलेला नाही. तसंच आकाशाची उंची गाठण्याचा कोणी प्रयत्न करल असं कधी आकाशाला वाटतं काय की माझ्या उंची इतकं कोण येतं आहे काय. आणि यायचं लागलं, सांगतात की मेरू म्हणजे त्रिभुवनात आहे, वर आहे, मध्ये आहे, खाली आहे, पण त्याच्यावर आकाशच आहे, त्यालाही त्याचं काही नाही वाटत. तेवी विविधा अवस्था पातलिया जिनोनी पार्था, प्रज्ञा फळत आहे अर्था वेज देणे जे. तेव्हा आता किती जरी अनेक प्रकारची संकट आली, काही अडचण आली, काही त्या ठिकाणी निर्माण झालंच, तरी
जिंकायचंच. आता त्याच्या ठिकाणी काय आहे, नुसतं लढाईमध्ये नुसतं हत्याराचाच मारा असतो असं नाही, तर वर्म धरून असं काही बोललं जातं. त्याची मुद्दाम ते मानसिकता ढाळावी म्हणून त्याचे काय असेल ते दोष गुण, तो गुण कोण वर्णन करते, पण एवढे तेवढे दोष असतील ते दोष मुद्दाम बोलायचे. बरं, पिढीचे बोलायचे, तुझे वडील असे, तुझी आई अशी, तुझे आजोबा तसे, तुझं घराणं असं, अनेक गोष्टी बोलायचे की जेणेकरून त्याच्या मनाला फार त्याचा त्रास होईल आणि तो शक्तिहीन होईल. असं काही जरी झालं, हर्ष भय शोक यातलं काही पुढं आलं आणि काही निर्माण झालं तरी धैर्यशक्ती कमी होऊ द्यायची नाही. दक्षत्वगा चोख जेथ चौथा गुण देख आणि झुंज अलौकिक तो पाचवा गुण. आता सगळ्यात काही असो, राजा कसा असतो तर सिंहासनावर बसला तरी आपल्यासारखा असा मांडी घालून बसत नाही, एक गुडघावर आणि एक दुमडा पाय केलेला असतो, म्हणजे वीर आसन म्हणायचं त्याला. क्षणात उठून उभं राहता येतं त्याला. आणि नेहमी तलवारीला हात, म्हणजे तलवार म्यान जरी केलेली असली तर त्या मुठीलाच हात धरलेला. झोपायचं झालं तरी शेजारी तलवार ठेवायची. ही दक्षता फार, की एक क्षणसुद्धा काय झालं, थोडासा घाळ पडला आणि दुसऱ्याची तलवार त्याच्या अंगावर आली असं कधीच होत नाही. त्याचा वार बाजूला करणं आणि चुकून वार त्याचा चुकून आपला वार बरोबर त्याला घायाळ करण्याला मारणं, ही दक्षता त्याच्याजवळ आहे. आता त्याच्यानंतर पाचवा गुण सांगितलं म्हणजे युद्ध. युद्ध करणं हे क्षत्रियाचं काय आहे की मुख्य गुण आहे. त्याच्या आता काय आहे की काही काळ असं असतं की दुसऱ्याचं परचक्र आलं तर त्याच्यावर युद्ध करायचं, मग त्या युद्धानं त्याला माघारी पाठवायचं म्हणा किंवा त्याला जिंकायचं. पण कधीकधी आपणच दुसऱ्यावर चाल करायची आणि दुसऱ्याचं राज्य बळकवायचं, हे सुद्धा युद्धातलं एक लक्षणच आहे. आदित्याची झाडे सदा सन्मुख सूर्याकडे, तेवी समोर शत्रू पुढे होणे सदा. आता त्याच्यात युद्धाचा एक नियम सांगितला की जसं सूर्यफूल हे नेहमी सूर्याकडेच तोंड करून असतं, तसे ह्याने नेहमी शत्रूकडं तोंड केलं पाहिजे. शत्रूला कधीसुद्धा पाठ दाखवायची नाही. हे काय आहे की मुख्य क्षत्रियाचं का युद्धातलं मुख्यत्व आहे. माहेवणी प्रयत्नेसी चुकविजे सेजे जैसी, रिपू पाठीने दिजे तैसी सम्रांगणी. आता त्याला उदाहरण दिलं की जसं एखाद्या स्त्रीला अडचण असली तर ती पतीला जवळ येऊ देत नाही. तिच्या अडचणीमुळं तिला होत असलेल्या त्रासामुळं पतीला काय करते, त्याच्यापासून दूर ठेवण्याचा, तिच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते. तसं शत्रूसाठी काही झालं तरी शत्रूला पाठ दाखवायची नाही आणि जेवढे काही आपल्यातल्या युद्धातले कसब असतील ते सगळे त्या शत्रूला वापरायचे. क्षत्रियाचा आचारी पाचवा गुणेंद्रू अवधारी, चहुष पुरुषार्थाशिरी भक्ती जैसी. आता त्याच्याकरता सांगितलं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे क्षत्रियाचं आचरण आहे. त्याच्या ठिकाणी त्याने कधीही युद्धातनं पळून जायचं नाही. युद्ध जिंकायचं नाहीतर मरायचं, पण निघून जायचं नाही. हे जसं आहे तसं हा जो काही आता मागच्या श्लोकामध्ये पाचवा गुण हा श्रेष्ठ आहे असं सांगितलं होतं. आताही तसंच सांगतात, हा पाचवा गुण आहे. या क्षत्रियाच्या आचरणाला एक प्रकारे भक्तीच म्हटलेलं आहे. जसं चार पुरुषार्थाच्या वर त्याच्या पुढे असणारी भक्ती आहे, म्हणजे भक्ती हा पाचवा पुरुषार्थच आहे, तो क्षत्रियाच्या ठिकाणी आहे. आणि झालेनी फुले फळे शाखिया जैसी मोकळे, का उदार परिमळे पद्मा करू. आता पुढचं उदाहरण देताना सांगितलं की जसं एखादं झाड आहे आणि फुलं लागतात त्याला म्हणा,
किंवा फुलाच्या झाडाशिवाय फळाचं झाड आहे, सगळीकडं फळ लागून आलं आणि शेवटी फळ पिकलं, सगळं संपलं. आता फळाला, त्या झाडाला काही राहिलं नाही, फूल राहिलं नाही किंवा फळ राहिलं नाही. मग झाडं कशी एकदम रिकामी होतात, कुठं लहानसंसुद्धा नाही. चुकून एखाद्याकडून राहिलं, फळ उतरत असताना राहिलं, आपोआप गळून पडतं, म्हणजे त्या झाडाला ते राहत नाही. आणि दुसरं उदाहरण दिलं की कमळ फुललं म्हणजे स्वतःकडं कुठलाही त्यातला सुगंध ठेवून घेत नाही, ते सगळ्या बाजूला आपल्या ठिकाणचा असलेला सुगंध पसरून टाकतं. नाना आवडीचे मापे, चांदणे भलतेने घेपे, पुढिलांचे निसंकल्पे, तैसे जे देणे. तसंच जे काही चांदणं असतं ते सगळ्यालाच आवडतं, चांदण्याबद्दल आल्हाद असतो. आणि चंद्रसुद्धा, सगळं चांदणं सगळ्याच्या सुखासाठी सगळीकडं पसरत असतो. त्याप्रमाणे जे काही दुसऱ्याचे संकल्प असतील ते संकल्प पूर्ण करण्यात क्षत्रिय सता झटत असतो. ते उमपगा दान, जेत 6वे गुणरत्न, आणि आज्ञे एकायतन होणे जे का. आता त्याच्याकरता दान देणं हा जो काही आहे 6वा गुण सांगितला. आता त्याच्यात उदाहरण देताना काय सांगितलेलं आहे की जसं झाडं आपल्याजवळची फळं सगळी देऊन टाकतात, तसं राजा जवळ जे काही आहे आणि जो जे काही मागतो आहे, ज्याचं जे संकल्प आहे ते मला राहतं का, मला पुरल का ह्याचा विचार तो करत नाही. जे काही जवळ असेल ते सगळं तो त्या ठिकाणी देऊन टाकतो. राजा हर्ष म्हणून मागं झाला, संपूर्ण एक दिवस तो राजवाडाच मोकळा करायचा, कोणाला काय पाहिजे ते घेऊन जा, घरात काहीसुद्धा राहायचं नाही, सगळं राजवाडा रिकामा व्हायचा. हे दान देणं आहे, असं क्षत्रियांच्या ठिकाणी आहे. पोषोनी अवयव आपुले, करविजती मानविले, तेवी पालणे लोभविले जगजे भोगणे. आता जसं कोणीही झाला तरी स्वतःची पोषकता व्हावी, स्वतःच्या अवयवाची पोषकता व्हावी म्हणून पाहिजे ते सकस अन्न म्हणा, काही पौष्टिक अन्न म्हणा, खाऊन आपली काय आहे की शरीराची, अवयवाची पुष्टी करत असतो. तसं सगळ्या प्रजेला काही कमी पडू नये, प्रजेला जे जे लागतं ते पुरवण्याकरता हा राजा नेहमी तत्पर असतो. म्हणजे सगळ्या प्रजेकडं त्याच्या दृष्टीने काय ईश्वर भाव म्हणूनच पाहिलं जातं. तया नाम ईश्वर भावो, जो सर्व सामर्थ्याचा ठावो, तो गुणा माझी रावो 7वा जेथ. तेव्हा आहे काय तर जे प्रजा आहे, ही प्रजा म्हणजे ईश्वरच आहे, आणि म्हणून प्रजेची सेवा करणं हा ईश्वर भाव राजाच्या ठिकाणी हा 7वा गुण आहे. एकंदरीत क्षत्रियाचे 7 गुण आहेत आणि 7 गुण सांगितलेले आहेत. ऐसे जे शौर्याधिकी, इही 7 गुणविषेखी, अलंकृत सप्तरुखी आकाशी जायचे. आता हे 7 गुण ज्या क्षत्रियाकडे आहे तो क्षत्रिय म्हणजे श्रेष्ठ झाला, अलंकारयुक्त झाला, प्रशंसीय झाला. जसं आकाशात सप्तऋषी हे सगळ्यात श्रेष्ठ वाटले जातात. सप्तऋषीमुळं काय होतं की किती वाजले कळण्याचं सुद्धा एक साधन असतं, दिशा कळते. तसं राजामुळं उपयुक्त होतं. तैसे सप्तगुणी विचित्र, कर्मजेगा जगी पवित्र, ते सहज जाण मात्र क्षत्रियाचे. तेव्हा हे 7 गुण ज्या क्षत्रियाकडे आहेत त्यांनी आपली स्वाभाविक कर्म केली असं सिद्ध होतं आणि तेच त्याचं पावित्र्य आहे. नाना क्षत्रिय नव्हे नरू, तो सत्वसोनियाचा मेरू, म्हणून गुणस्वर्गा आधारू साता या. एकंदरीत काय आहे की जे 7 गुण सांगितले हे क्षत्रियाकडे जर असले ना तर सात्विक मेरूच आहे हा, म्हणजे मेरू का अचल असतो, तसं सत्व 7 गुणानं हा क्षत्रिय अचल आहे. आणि त्याचे जे गुण आहेत ते नित्य मृत्यूलोकात नाही तर स्वर्गात सुद्धा वाखाणले जातात.
ना तरी सप्तगुणार्णवी परिवारली बरवी हे क्रिया नव्हे पृथ्वी भोगीत असे तो. एकंदरीत पृथ्वीच्या कडेने जसं सप्त सागर आहेत आणि ते एक असलेल्या पृथ्वीला भोगतात, तसे ह्या 7 गुणानं या पृथ्वीरूपी किंवा राज्यरूपी असलेल्या क्षत्रियाच्या ताब्यातला जे भाग आहे त्याचा तो भोग घेत असतो. का गुणाचा साताही ओघी हे क्रिया ते गंगा जगी तया महोदधीच्या अंगी विलसे जैसी. त्याचप्रमाणे ह्यांची 7 गुण म्हणजे एक प्रकारे काय गंगाच आहे आणि ते गंगा ओघानं जात जात जसे समुद्राला जाऊन मिळते तसं हे सप्तगुण ज्या क्षत्रियाकडे आहेत त्याला सहजासहजी मोक्ष प्राप्त होतो. परिहे बहुआसो देख शौर्यादि गुणात्मक कर्मगा नैसर्गिक क्षत्र जातीसी. एकंदरीत हे 7 गुण शूरादी सांगितलेले हे ज्या क्षत्रियाकडे आहेत तो क्षत्रिय नैसर्गिकच स्वाभाविक कर्म करत असतो. आता वैश्याची जाती उचित जे महामती ते ऐक गा निवृत्ती क्रिया सांगो. आत्तापर्यंत क्षत्रियाचे गुण सांगितले, आता वैश्याचे गुण काय आहेत ते सांगू लागलेले आहेत. कृषिगौरक्ष वाणिज्यम वैश्यकर्म स्वभावजम परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम. आता वैश्याचे कर्म सांगताना शेती करणं, गाई गुरं पाळणं, व्यापार करणं आणि जे काही आपलं असेल व्यापारिक कर्म ते स्वाभाविकपणानं करणं हे वैश्याचं आहे आणि सगळ्यांची सेवा करणं हे शूद्राचं कर्म आहे. तरी भूमी बीज नांगरू या भांडवलाचा आधारू घेऊनी लाभू अपारू मिळवणे जे. आता जमिनीसाठी लागणारं बियाणं आणि जमिनीची मेहनत करण्याकरता लागत असलेली नांगरासारखी अवजारं हे सगळं त्याच्या उत्पन्नाचं भांडवलच आहे. त्या भांडवलाच्या जीवावर तो आपला उदरनिर्वाह करत असतो. किंबहुना कृषी जिने गोधने राखणे वर्तणे का समर्गी विकणे महर्गी वस्तू. शिवाय शेती करण्याबरोबर गाई पाळणं, गाईचा सांभाळ करणं आणि मग वाणिज्य म्हणजे व्यापार आहे की काय असेल त्या किमतीत घ्यायचं आणि मग थोडासा नफा त्यात ठेवून ती विक्री करायची, हे वाणिज्य कर्मही आहे. तुलाची पांडवा वैश्याते कर्माचा मेळावा हा वैश्य जाती स्वभावा आतला जाणं. आता एवढेच काय आहे की वैश्याचे कर्म आत्ता सांगितलेले आहेत. याच्याशिवाय जे काही वैश्यासाठी कर्म असेल ते एवढं केलं तरी त्याने आपलं हे गुण पाळले आणि स्वाभाविक कर्म केलं असं होतं. आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण हे द्विजन्मे 3ही वर्ण ययाचे जे शुश्रूषण ते शूद्र कर्म. आता पुढं सांगितलं की वैश्य क्षत्रिय आणि ब्राह्मण या तिघांनाही मौंज बंधनाची म्हणजेच त्यांचे वेद पठण हा दुसरा जन्म आहे हे करण्याचा अधिकार आहे आणि शूद्राला मात्र या 3ही वर्णाची सेवा करणं एवढंच काम दिलेलं आहे. पै द्विजसेवे परवते धावणे नाही शूद्राते एवं चतुर्वर्णोचिते दाविली कर्म. आता इतकं जरी झालं असलं तरी या 4ही कर्माची सेवा करता करता जे काय असेल ब्राह्मण क्षत्रिय वैश्य याच्यामध्ये सगळ्याची सेवा करणं हेच शूद्राच्या वर्णाला उचित असं आहे. आत्तापर्यंत आपण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या 4ही वर्णाची कर्म काय आहेत ते पाहिलेले आहेत. म्हणजेच ते गुणच आहेत. त्या ब्राह्मणाच्या ठिकाणी हे 9 गुण असले पाहिजेत, क्षत्रियाच्या ठिकाणी 7 गुण असले पाहिजेत, वैश्याच्या ठिकाणी 3 गुण असले पाहिजेत आणि शूद्राच्या ठिकाणी 1च गुण असला पाहिजे. असं सगळं असणं
म्हणजेच त्याने आपल्या मनुष्य जन्मातलं यथार्थ कर्म केलेलं आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.